नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण घरगुती जे इन्क्युबेटर आहे ते बनवलेलं आहे आणि पूर्ण ऑटोमॅटिक आहे. आणि हा व्हिडिओ यासाठी काढत आहे की जो आपला आतमधला जो अंडे फिरवण्याचा ट्रे आहे तो ऑटोमॅटिक फिरणार आहे. आणि आता आपल्याकडे राहिलेत फक्त 4 मिनिट आणि ह्या 4 मिनिटामध्ये ऑटोमॅटिक ट्रे फिरतो का ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप मजेशीर व्हिडिओ असणार आहे, कारण की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जे 30 अंडे टाकलेत ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त एक सेन्सर म्हणजे दाखवणार आहे, जे की आपल्याला 3 मिनटं दिसत आहेत. 3 मिनटामध्ये हा ट्रे फिरणार आहे का ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मेन म्हणजे आपण याच्यामध्ये जे फॉगर आहे, फॉगरसुद्धा आहे, टेम्परेचर आणि ह्युमिडिटी सेन्सर आहे. तुम्ही पाहू शकता आता जी बीप वाजते ते बीप कशासाठी वाजते, तर आपला जे एक पॉईंट आहे 38.4 हे टेम्परेचर थोडंसं वाढलेलं आहे, त्याच्यामुळे ती बीप वाजते. आणि जेव्हा 36-37 जेव्हा टेम्परेचर असेल तेव्हासुद्धा ही बीप वाजते. म्हणजे टेम्परेचर कमी झालं किंवा जास्त झाल्यावरसुद्धा ही बीप वाजते. आणि मेन म्हणजे ह्युमिडिटी आहे जी आपली 60 ते 65 आपलं जी रेंज आहे, जर रेंजच्या कमी झालं म्हणजे ह्युमिडिटी आपली 60 झाली तर ऑटोमॅटिकली जे आपलं फॉगर आहे ते चालू होतं. आणि 65 जेव्हा होईल तेव्हा ऑटोमॅटिक फॉगर बंद होतं. ठीक आहे. तर म्हणजेच आपलं जे फॉगरची सिस्टीम आहे तर हे सेन्सर वाजतं. हे पूर्ण पूर्ण ॲटोमॅटिक मशीन आहे, जे का आपण घरगुती पद्धतीने बनवलेलं आहे. आणि आता आपले 2 मिनटं राहिलेले आहेत. मी तुम्हाला 2 मिनटामध्ये जो ट्रे फिरतो आहे का ते सुद्धा दाखवणार आहे. सध्या तर टेम्परेचर जास्त आहे आणि आता फॉगरचं जेव्हा आपलं ह्युमिडिटी कमी होईल तेव्हा फॉगर चालू होईल. फॉगर चालू झालं की मध्ये जे आहे ते टेम्परेचर कमी होईल. ही अशी याची सिस्टीम आहे आणि पूर्ण ॲटोमॅटिक आहे. तुम्हालासुद्धा पाहायला खूप आवडेल. तर आपला आता 2 मिनटं राहिलेले आहेत. मी तुम्हाला डायरेक्ट कॅमेरा जे आहे ते आपल्या ट्रेकडे दाखवतो, जेणेकरून तुम्हालासुद्धा पाहायला मिळतील की ती अंडे फिरतात कसे आणि पूर्ण ऑटोमॅटिक आहेत. आपल्याला काही न करता ही जे ट्रे आहे कसा चालतो. ठीक आहे. चला तर मग मी तुम्हाला तो कॅमेरा घेऊन जातो. आता आपले 2 मिनटं तर 1 मिनटं राहिला असेल, तर डायरेक्टली कॅमेरा मी तुम्हाला त्या आपल्या ट्रेवरती लावून देतो. तर पाहू शकता आपला हा 1 मिनटं राहिलेला आहे आणि आपण ट्रेमध्ये आहे ते बघूया, दिसतंय का. आपला आता 1 मिनटं झालेलं आहे. ते 100 म्हणजे 2 मिनटं आपला ट्रे हा ऑटोमॅटिक फिरणार आहे. तर तुम्ही पाहू शकता वर टायमर चालू झालेला आहे आणि याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला दिसेल की अंडे कसे फिरतायत. ते हा आहे ते ऑटोमॅटिक ट्रे आहे, तुम्हाला सुद्धा दिसत आहेत. आता थोडंसं मधली लाईट कमी, त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला अंधुक दिसेल. ठीक आहे. तरी पण तुम्हाला पाहण्याजोगं दिसतंय. तुम्ही पाहू शकता हे अंडे फिरतायत. ठीक आहे. आणि वरती टायमर दिसतोय. ठीक आहे. हा हा पाहू शकता तुम्ही, टायमर आहे एक 75 सेकंद आहेत. तर अशा प्रकारे हा ट्रे फिरतोय. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण ऑटोमॅटिक मशीन आहे आपली, त्यामुळे आपल्याला काहीही करायची गरज नाही. आणि अंडे आणि जो की फॉगर आहे आणि ते टेम्परेचर ह्युमिडिटी सेन्सर आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. आता फॉगर आपला चालू झालेला आहे, जेणेकरून तुम्हाला पाहू शकता की तुम्ही हा खाली फॉगर आहे आणि हे जे आहे ते आपले अंडे फिरत आहेत. ठीक आहे. आता वरती तुम्हाला दिसतंय 42-40 सेकंद आहे. तर आपला ट्रे आहे तो 2 मिनटासाठी पूर्ण ट्रे अंड्यांना फिरवतो. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की आपली ही पूर्ण ऑटोमॅटिक मशीन आहे. आपलं हे टेम्परेचर आता 37.9 झालेलं आहे. 65 ह्युमिडिटी आहे आणि टायमर आहे ते आपला 16 सेकंद राहिलेला आहे. तर आपण आता पाहूया की आपल्या ह्या 16 सेकंदमध्ये सुद्धा आपला जो ऑटोमॅटिक ट्रे आहे तो ट्रे थांबतो का. ठीक आहे. तर आता 6 सेकंद राहिलेत. 5 सेकंद, 4 सेकंद, 3 सेकंद, ही 2 सेकंद आणि पाहू शकता तुम्ही ट्रे आता आपला ट्रे बंद झालेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही ट्रे बंद झालेला आहे. म्हणजेच प्रत्येक 2 तासाला आहे तो ट्रे आपला 2 मिनटासाठी फिरतो. ठीक आहे. 120 सेकंद फिरतो. डबल आता 120 मिनटाचा म्हणजेच 2 तासाचा टायमर आहे आणि त्या 2 तासामध्ये 2 मिनटं हा ट्रे फिरतो. अशा प्रकारे आपला पूर्ण ऑटोमॅटिक जे इन्क्युबेटर आहे ते आपण तयार केलेलं आहे. आणि आता फॉगर आपला बंद झालेला आहे, कारण की आपली ह्युमिडिटी आहे ते 70च्या आसपास गेलेली आहे आणि टेम्परेचर आहे ते 37.7 झालेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं जे मशीन आहे ते पूर्ण ऑटोमॅटिक आहे.
पाहू शकता तुम्ही म्हणजेच आपलं टेम्परेचर वाढलं की जी आपली लाईट आहे ते बंद झालेली आहे. ठीक आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे आपण हे जुगाड केलेलं आहे आणि हे जुगाड तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.